कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणावरून आता राज्य सरकारला मोठा दणका दिलाय। कांजूरमार्ग मधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले, तर भूखंडावरील स्थिती जैसे थेच ठेवण्याचे आदेशही कोर्टाने MMRDAला दिले। यासोबत जागेच्या हस्तांतरावरूनही आता न्यायालयाने स्थगिती आणलेली आहे। कांजूरमार्ग मधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं आहे। त्यावर आज सुनावणी पार पडली आहे। या प्रकरणी फेब्रुवारीमध्ये आता अंतिम सुनावणी जी आहे ती होणार असल्याचं समजतंय। तर मेट्रो कारशेड कांजूरमार्गला करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे मेट्रोच्या कामामध्ये मिठाचा खडा पडल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। फक्त अहंकारापोटीच आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गच्या भूखंडावरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची टीकाही फडणवीस यांनी केलेली आहे। तर अहंकारासाठी मुंबईकरांना वेठीस धरलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय। कांजूरमार्गला मेट्रो कारशेड झाल्यास मेट्रोला विलंब होईल आणि आरेमध्ये केलेला कोट्यवधींचा खर्चही वाया जाईल असंही फडणवीस यांनी म्हटलंय। तर आदित्य ठाकरेंनी अभ्यास करायला हवा होता असा टोलाही फडणवीसांनी लगावलाय। काही लोकांची सवय अशी असते की आम्ही चित झालो तरी आमचं बोट वर होतं, अशा पद्धतीचं हे आहे। दुर्दैवाने म्हणजे मी खरंच सांगतो की ते हुशार आहेत, नवीन आहेत, काम करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांनी अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे। किमान त्यांच्या सरकारने जो सौनिक कमिटीचा रिपोर्ट तयार केला तो जरी त्यांनी वाचला असता तरी देखील मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं नसतं। त्यांना भविष्य आहे, त्यामुळे अशा प्रकारचं भविष्य असलेल्या नेत्यांनी असे स्टेटमेंट करू नये, थोडा अभ्यास करावा, आपल्या रिपोर्टचं वाचन करावं आणि त्यानंतरच अशा प्रकारचे स्टेटमेंट करावे। सौनिक समिती रिपोर्टमध्ये हे देखील आलेलं आहे की आता आपण जिथे नेतोय तिथे पर्यावरणाची हानी होणार आहे आणि मग असं सगळं असताना केवळ आणि केवळ आपल्या इगो करता अशा प्रकारे मुंबईकरांना मेट्रोपासनं वंचित ठेवण्याचं काम हे सरकार करताय। आमची आजही मागणी आहे की आपला इगो सोडा आणि सुप्रीम कोर्टाने आपल्याला आरेची जागा दिली आहे, फार थोडी जागा आता लागणार आहे, ग्रीन कारशेड त्या ठिकाणी होणार आहे, पर्यावरणाची कुठली हानी नाही आहे आणि मुंबईकरांना 2021 साली मेट्रो आपण देऊ शकतो, त्यामुळे ते तात्काळ दिली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे। आरेलाही बांधकाम ते करणारच होते, मग आरेला जर तुम्ही बांधकाम करताच आहे तर हा कुठला इगो आहे की काही झालं तरी आम्ही तिथे अशा प्रकारे कारशेड होऊ देणार नाही। कोणाच्या भरोशावर हे चाललाय, कोणाच्या जीवावर चाललाय, पैसे कोणाचे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत, ते कोणाच्या खासगी मालकीचे पैसे नाही आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात राज्य सरकारने योग्य भूमिका घेतली पाहिजे। आम्ही समर्थन करू राज्य सरकारचं, राज्य सरकारने आरेमध्ये बांधकाम सुरू करावं, आम्ही कुठली टीका करणार नाही। हा आमच्याकरता कुठलाही आमच्या म्हणजे ते जिंकले आम्ही हारलो, आम्ही जिंकलो ते हारले असा विषय नाही आहे। मुंबईकर जिंकले पाहिजे, त्याकरता आरेमध्ये तात्काळ कारशेड त्यांनी सुरू करावं। तर दुसरीकडे मेट्रो कारशेडबाबत कोर्टाने दिलेल्या निर्णयाची पूर्ण माहिती घेऊ आणि त्यानंतर बोलू अशी प्रतिक्रिया जी आहे, त्याचप्रमाणे भूमिका जी आहे ती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेली आहे। तर आपल्याला भाजपला काय उत्तर द्यायचं आहे ते आम्ही देऊ असं देखील अनिल परब यांनी म्हटलेलं आहे। भाजपच्या मेहरबानीवरती आदित्य ठाकरे मंत्री झालेले नाहीत असा टोलाही परब यांनी लगावलाय। नाही, हायकोर्टाच्या आदेशाची पूर्ण नीट तपासावं लागेल की नेमकं त्याच्यात हायकोर्टाने काय म्हटलंय, कारण फक्त एक वाक्य बघून त्याच्यात सांगता येणार नाही। पूर्ण ऑर्डर नीट वाचावी लागेल आणि ती ऑर्डर हातात मिळाल्याच्या नंतर आम्हाला योग्य तो निर्णय किंवा योग्य ते त्याच्या बाबतीतली वाच्यता करू। याच्या बाबतीत म्हणून म्हटलं की पूर्णपणे ऑर्डर वाचल्याशिवाय त्याच्यात हायकोर्टाने काय म्हटलं हे बघितल्याशिवाय आता कुठलंही त्याच्यावरती भाष्य करणं योग्य ठरणार नाही। भाजपला काय उत्तर द्यायचं ते आम्ही देऊ, त्याची आम्ही चिंता करत नाही आणि भाजपच्या मेहरबानीवर काय आदित्य ठाकरे मंत्री झालेले नाही आहेत।